तर सोलापूरच्या माळशिरस विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांनी भाजपच्या राम सातपुतेंचा पराभव केला। या निवडणुकीत उत्तम जानकरांना 1.5 लाखांचं लीड मिळेल असा अंदाज मानला जात होता। प्रत्यक्षात मात्र अवघ्या 13,000 मतांचं लीड त्यांना मिळालं। माळशिरस विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार आपल्या सोबत आहेत। काय सांगाल जानकर साहेब की आज नवीन 30 वर्षानंतर आमदारकी आपल्याला मिळाली आहे। गेली अनेक वर्ष या तालुक्यामध्ये सर्वसामान्यांची सुख दुःख जाणत असताना या ठिकाणी काहीतरी बदल व्हावा म्हणून त्या ठिकाणी या सुखदुःखामध्ये सामील होत असताना अनेक संघर्षाचे प्रसंग आले, अनेक वळणं झाली, अनेक जे पराजय, अनेक उन्हाळे पावसाळे झाले, परंतु या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये हा गगनात न मावणारा आनंद आहे। आणि तालुक्यातली जनता भूमिपुत्र आमदार झाला, आपला भाऊ आमदार झाला, या म्हणजे मुलगा आमदार झाला, आपला वडील आमदार झाला, अशी भावना सर्वदूर। भाजपचे जे आमदार रणजित मोहिते पाटील आहेत ते आता भाजपच्या असताना एकंदरीत पराभव झाल्यानंतर राम सातपुतेंनी काल एक सभा घेतली। राम सातपुतेंनी त्यांच्यावर आरोप केला आहे की तुम्हाला त्यांनी मदत केली आहे आणि त्यांचा राजीनामा मागितला आहे त्यांनी। नाही, सातपुतेंचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही मोहिते पाटील कुटुंबाची भूमिका होती आणि त्याचं पार्सल बीडला पाठवणार। मोहिते पाटील कुटुंबातीलच रणजितसिंह मोहिते पाटील हे सदस्य आहेत आणि त्यामुळं जरी अशा पद्धतीचं राम सातपुतेनं वक्तव्य केलं असलं तर मोहिते पाटील कुटुंबानं ठरवलं होतं हे पार्सल बीडला पाठवून द्यायचं आणि त्या ठिकाणी दिलेलं आहे। तर हे होते उत्तम जानकर। माऊली डांगे, पुढारी न्यूज, माळशिरस, पंढरपूर।